शुभ सकाळ मैत्रिणींनो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. गिरीच्या डायरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज माझ्या श्री गुरुचरित्र पारायणाचा 3रा दिवस पूर्ण झाला. प्रत्येक दिवसागणिक हा आध्यात्मिक प्रवास अधिक सुंदर आणि समाधान देणारा वाटतोय. दत्तगुरूंच्या कृपेने हा प्रवास शांतपणे आणि भक्तिभावाने असा सुरू आहे. तर मैत्रिणींनो, आज सकाळी नेहमीप्रमाणे आंघोळ करून देवघर स्वच्छ केले. त्यानंतर सर्व देवदेवतांच्या मूर्तींना आंघोळ घातली. स्वच्छ कपड्याने पुसून त्या देवाऱ्यात मांडल्या. देवाला गंध लावला, फुले अर्पण केली, दिवा लावला. त्यानंतर धूप आरती करून दिवसाची सुरुवात भक्तिमय वातावरणात केली. सर्व देवांना गंध मी अष्टगंधच लावते आणि सर्व देवांना माझ्याकडे छोटे छोटे हार आहेत, जे आर्टिफिशियल हार आहेत ते मी घालत असते. कधी कधी आपल्याला ताजी फुलं मिळणं अशक्य असतं, त्यामुळे हे हार मी आधीच बाजारातून आणून ठेवले आहेत आणि मी नेहमी ते हार घालते. आणि जेव्हा ताजी फुले असतात तेव्हा मी ताजी फुले सुद्धा वाहते. देवघरातील माझ्या सर्वात आवडतीची मूर्ती तशी तर विठ्ठल रखुमाईची आहे. खूप सुंदर आणि सुबक मूर्ती ही आहे. अगदी आकर्षित वाटणारी आहे. आणि दुसरी म्हणजे दत्त महाराजांची, मला खूप जवळची आणि अगदी बघितल्यावरतीच एक मनात भाव निर्माण करणारी अशी माझी दत्त महाराजांची मूर्ती आहे. या सर्व मूर्त्या मी पुण्यामधूनच घेतलेल्या आहेत. याआधी आमच्या जुन्या मूर्त्या होत्या, थोड्या लहान साईजच्या होत्या. त्या चेंज करून मी मोठ्या मूर्त्या आणल्या. देवाला दिवा ओवाळताना, फुले वाहताना इतकं छान प्रसन्न वाटतं. प्रत्येकाची सकाळची सुरुवात ही देवपूजेनेच झाली पाहिजे असे मला वाटते. त्यानंतर आपल्याला कामाला जो उत्साह येतो, संपूर्ण दिवसभराच्या कामाला, तो काही वेगळ्याच लेवलचा असतो. देवपूजा झाल्यानंतर मी स्वामी समर्थ नामजपाची एक माळ नामजप केला. त्यानंतर गायत्री मंत्राचा एक जप केला. गुरुचरित्र पारायणांच्या नियमांमध्ये दररोज गुरुचरित्र वाचण्याआधी एक माळ स्वामी समर्थ, एक माळ जप, एक माळ गायत्री मंत्र, अथर्व शीर्ष आणि स्वामी स्तवन अशी पारायणाच्या सुरुवातीची ही प्रोसेस आहे. मला वाटतं पारायण वाचण्याआधी या 2-3 स्टेप्समुळे आपले मन आपोआप कॉन्सन्ट्रेट होऊन जाते आणि त्यामुळे आपण जे पुढे वाचणार आहोत ते अगदी एकाग्रतेने वाचण्यात आपले मन पूर्ण एकाग्र होऊन जाते आणि आपण वाचणाऱ्या प्रत्येक ओळीचा अर्थ आपोआप आपल्याला समजत जातो. गुरुचरित्र ग्रंथाला नमस्कार करून आजच्या अध्याय 22 ते 29 याचे श्रद्धेने आणि भक्तिभावाने मी वाचन सुरू केले. तसेच संध्याकाळी मी विष्णू सहस्त्रनाम याचे वाचन करते दररोज. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.